संत समागमे एकादिये परी वावे त्याचे द्वारी श्वान याती तेथे राम नाम होईल श्रवणा घडेल भोजन उच्चिष्टांचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे बले तेथे राम नाम होईल श्रवणा घडेल भोजन उच्चिष्टांचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या तेथे राम नाम होईल श्रवणा घडेल भोजन उच्चिष्टांचे विठाला विठाला विठ्ठलाय वासुदेवाय देवकी नंदनाय नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः समचरण सरोज साधविला बुधाब जगन्नीत पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसीमाला कंदर नेत्रम सदा धवलयाल विठ्ठल चिंतयामी पांडुरंगा करे प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी काही कलाकुसरी नेनो बोलतो चवरिका एका विठाल अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदा भोजते स्फुरिका प्रदेशान देव सदा सुयमान समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेव समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवांची आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्यांचे बंधू चरण श्री गुरूंचे नमस्कार आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
मूर्ती. ओम नमो सद्गुरु भास्करा पूर्ण जयंती. हेची माझी मणीची आस, 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 हेची माझी मणीची आस. संत समागमे एकादिये परी व्हावे त्याचे द्वारी श्वान याती. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टांचे. अकारण कारण करुणा वृणालय पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगतमान्य संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा. तुम्हाला यावत जीवाला जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनात संतांचं किती महत्व आहे हे सांगणारा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठाला 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 विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी एक कीर्तनकार आहे नात्यानं पर्याय द्यायचो तो असा. आज मला इथं उभी केलं तेवढी माझी योग्यताही नाही आहे आणि तेवढं मी ज्ञानी आहे, ज्ञानी नाही. तरी पण माझे सद्गुरू प्रेममूर्ती श्री श्रीराम महाराज नायडे यांच्या कृपा आशीर्वादाने मी आज इथं काय गादी उभा राहिलेलो आहे. जे काय वेळेवाकडं सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे ती तुम्ही गोड म्हणून घ्या. विठाला विठाला. आज या ठिकाणी हरिभक्त पारायण सद्गुरू श्री गणनाथ महाराज शिंदे यांच्या 39व्या पुण्यतिथी निमित्ताने आपण काही इथं जमलेलो आहे. त्यानिमित्ताने ही सेवा आहे. आता विचार केला तर पुण्यतिथी कोणाची असते हो? संतांची पुण्यतिथी देवाचे जन्मतिथी. मग संतांची पुण्यतिथी का केली जाते? कारण की आज गणनाथ महाराज यांना आपल्यातून जाऊन 39 वर्ष झाले. त्याच्यापूर्वी त्यांनी आपला जो जीवनकाल त्यांनी आपल्या सर्व लोकांना सत्मार्गाला लावलेले आहे आणि आपला जो जीवनकाल आहे तो चिंतन झालोय. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ, चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. मंगळ 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 मंगळ
काल जीवनकाल हा सतत चिंतनात व्यतीत केलेला आहे, म्हणून त्याची पुण्यतिथी. आता आपण पुण्यतिथी का करतोय? कारण की त्या महात्माने सर्व लोकांना पुण्य मार्ग लावलेला आहे, बरं की नाही? म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 12व्या म्हणतात, माझ्या प्रेमळाची वार्ता, माझ्या प्रेमळाची वार्ता ती इतर सांगतात ते मानव आपली परम देवता. म्हणजे भगवान ज्ञानोबा पण सांगतायत की माझ्या भक्तांची वार्ता. आता आपण म्हणतोय नाही, आपण सर्वजण काय करतो? भगवंताची भक्ती करतो. ज्ञानोबा काय म्हणतात, माझे भक्त ते खरे भक्त ते नाहीच आहे. जे भगवंताची भक्ती करतात ते माझे खरे भक्त नाही. माझ्या भक्तांची जे भक्ती करतात ते माझे खरे भक्त आहेत. अवघी चिंता वाढली संत दर्शनी हा लाभ. आपण काय म्हटलं, पुण्याचा म्हणजे इतरांना त्यांनी पुण्य मागायला लावलेलं आहे. वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला, वाढत हा पुण्य धर्म केला. संसाराचा शून्य, संसाराच्या नावे घालविला शून्य, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालविला शून्य, संसाराच्या नावे घालविला शून्य, वाढता पुण्य धर्म केला. वाढत हा पुण्य धर्म केला. त्यांनी पुण्याचं काम केलंय म्हणून त्यांची आज पुण्यतिथी, बरं की नाही? वाढत हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे ढवळले जग. म्हणजे आपण त्यांनी हरिभजन समाज लावल्यामुळे सर्व जी इतर मंडळी असतात, तुम्ही आम्ही जे दिसतोय पुढे घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, आपण वंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची म्हटले पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. जे पुण्य मार्गाला लावले म्हणून सज्जनांचे, बरोबर नाही? आता यावत जीवाला सत्मार्गाला जायचं असेल किंवा आपल्या जीवाचं कल्याण करायचं असेल, की जीवाचं कल्याण हे आपल्या हातात आहे. कल्याण स्वतः करून घ्यायचं की आपल्या अधोगती राहिलं. पतन अधम संघाचा महिमा, संघाचा महिमा, पतन अधम संघाचा महिमा, संघाचा महिमा, पतन अधम संघाचा महिमा, संघाचा महिमा, करावे अधम संता बेटी, करावे अधम संता बेटी. काय म्हटलंय? आपल्या जीवनाचं कल्याण करायचं म्हणजे पतम अधम संघाचा महिमा. म्हणजे आपण जीवनामध्ये पतनाला जायचंय की वरच्या योग्यतेला जायचंय, हा आपल्या संगतीवरचा परिणाम आहे. जर संघ घ्यायचा तर आपल्याला कोणाचा संघ घ्यायला पाहिजे? संतांचा संघ घ्यायला पाहिजे.
म्हणून हा पुण्यतिथी निवड मिळाले, हा संतांवरचा अभंग निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांनी जो संत समागम एखादी पेर व्हावे त्याचे द्वारी सोडण्यात. म्हणजे या अभंगाचा भावार्थच आहे, जीवनामध्ये प्रत्येक जीवाला संतांचा समागम घडणं आवश्यक आहे. संतांचा समागम घडल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. आणि संतांच्या सहवासात आल्यानंतर तुम्ही आम्ही तर संतांच्या सहवासात आल्यानंतर आपल्या तिथे काय होणार आहे, नामचिंतन घडणार आहे. आणि नामचिंतन घडल्यानंतर एकदा आपण त्या सत्समागमात आलो आणि आपल्या तुला नामचिंतन घडल्यानंतर आपण एका लीनतेला पोहोचणार आहोत. पण तुम्हाला यावत जीवाचं एक संसारिक जीवाचा एक मुख्य हेतू काय की फक्त आपल्याला काही सुख पाहिजे. मग सर्वात शेवटच्या चरणात काय सांगे, तुका म्हणे सर्व सुखाच्या संगती घडेल पंगती संतांची या. म्हणजे जर आपण सतमागा लागलो, संतांच्या मागा लागलो, तर आपल्या जीवनाचं काय कल्याण होणार आहे. हा अभंगाचा सर्वसाधारण भावार्थ आहे. विठ्ठल आपल्या जीवनामध्ये संतांचं अस्तित्व हे आवश्यकच आहे. प्रत्येक जीवाला सुखाची प्राप्ती करण्यासाठी संतांचं आवश्यकता आहे. आता तुम्ही आम्ही सांगा, आपल्या संतांची भेट व्हावी गरजेचं आहे की नाही. आता तुम्ही आम्ही विचार करतो, दारू पिणे, पत्ते पिसत बसणे किंवा जुगार खेळणे हे काय आनंदाची गोष्ट आहे काय? ह्याच्यातून आपलं कल्याण होणार आहे काय? पण आपण ह्याचा कधी विचार करत नाही. आपल्या त्याच्यातून आपली ही दुर्व्यसनं काय तर आपल्या जीवनामध्ये हानीच आहे. आणि काय म्हणजे बघा, एक म्हणजे आपल्या आर्थिक नुकसान होते, दुसरं आपली शारीरिक हानी आहे, तिसरी शारीरिक हानी झाल्यानंतर त्याची आपली कौटुंबिक हानी आहे, त्याच्यावर पार लावून काय हानी आहे. म्हणजे आपण जर दुर्व्यसन केलं तर आपल्या जीवनामध्ये हानीच हानी आहे. पण जर संतांचा संग केला तर आपल्यामध्ये काय जीवनामध्ये कल्याण होणार आहे. आणि तुम्ही आम्ही विचार कराल, तुम्ही हा महाराज माझ्या दोन संतांचं सांगतोय, संतांचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल. यावत प्रत्येक जीवाला संतांची आवश्यकता काय आहे. कारण प्रत्येक यावत पृथ्वीतला आलेला जीव हा केवळ आणि केवळ सुखाचीच चर्चा करतो की नाही. मग जर सुखाची चर्चा करत असेल, मग सुख आपल्याला नक्की भेटतंय कुठे? सुख जर पाहिजे असेल तर सुखरूप परमात्मा, सुख परमात्मा आपल्याचा करून घेतोय. आपुला तो देह एक करुणी घ्यावा, आपुला तो देह एक करुणी घ्यावा, आपुला तो देह एक करुणी घ्यावा, आपुला तो देह एक करुणी तो देव एक करून घ्यावा. म्हणजे आपल्याला सुखाची प्राप्त करण्यासाठी आपल्याला तो देव एक करून घ्यायचा आहे. पण आपल्याला सुख प्राप्त आता प्रत्येक यावरती विचारतो, हे केल्यानंतर सुख भेटेल, ते केल्यानंतर सुख भेटेल. प्रत्येक माणसाचा प्रयत्न चालू आहे की नाही, मला हे केल्यानंतर सुख भेटेल, ते केल्यानंतर सुख भेटेल. रात्रंदिवस सुखाच्या पाठीमागे फिरतोय, पण कधी सुख नाही, बरं का नाही. क्षण म्हणजे एक क्षण मुक्ती यत्न नाही केला. प्रत्येक आयुष्यभर सुखाच्या म्हणजे धावत गेला, पण एक मुक्ती, एक क्षण जो यत्न केलेला नाहीये. धरावी आवडी आणि तात्काळ म्हणजे लगेच भगवंताची काय प्राप्ती होणार आहे. म्हणजे आता आपण विचार केला, देव तर प्राप्त करून घ्यायचे, पण देव नक्की आपल्याला भेटणार कुठं, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की नाही. की आपण आता मला विचार केला, सुखचा विचार करतोय. आता एखादा माणूस आहे, एखाद्या माणसाला जर बूट पाहिजे असते, म्हणजे जोडे पाहिजे असतील, किंवा ते तर उदाहरण जोडे पाहिजे असतील, तो जर गेला एखाद्या जे स्वीट मार्ट आहे त्या स्वीट मार्टच्या लाईनला गेला, तिथे त्यांनी जर जोडे मागितले, जोडे भेटतील का? काय भेटेल? जोडे भेटणार नाही, पण त्याला काय भेटेल? पेढे भेटतील. का? म्हणजे जिथं आपल्या
जिथं जी गोष्ट भेटणार तेच आपण केलं पाहिजे ना. म्हणजे आपल्या कुठलीही गोष्ट करत असताना आता आपण सर्वजण मुंबईवरून इथं आलेलो आहे, पण आपलं साध्य काय होतं की सोंडेघरला पोचायचं. आता सोंडेघरला पोचायचं हे आपलं साध्य आहे, पण आपलं साधन काय आपण यूज केलं, बरोबर की नाही. आता साधन आपण काय केलं, बसचा एक वापर केला. म्हणजे साधन साध्य आणि साधक म्हणजे आपण स्वतः साधक. नाही तर आपण योजलेलं खरं आहे की सोंडेघरला जायचं, ठरवलं तिकीट काढले, पण आपण स्वतःच नाही आलो तर ते साध्य होणार की नाही होणार ना. म्हणजे साधन साध्य आणि साधन या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या पाहिजे. तसं जर आपल्याला सुखरूप परमात्मा जर आपल्याला भेटावा पाहिजे असेल तर तो कोणाच्या संगती भेटणार आहे. तो सुखरूप परमात्मा आपल्याला भेटणार तो कोणाच्या संगतीने, संतांच्या संगतीने भेटणार आहे. संतांची भेट व्हायला लागली. कारण की सुखरूप परमात्मा जर भेटायचं संतांची भेट होणं गरजेचं आहे. हा शास्त्रीय आबादी सिद्धांतच आहे की संता विना प्राप्ती नाही, ऐस वेद देती प्राही. संता विना प्राप्ती नाही, ऐस वेद देती प्राही. संता विना प्राप्ती नाही, ऐस वेद देती प्राही. संताशिवाय प्राप्ती नाही, ऐसे वेद देती होई. म्हणून तर सुखरूप परमात्मा भेटावत असेल आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायचं वाटत असेल, संत समागमे धरावे आवडे. संत समागमे धरावे आवडे. संत समागमे धरावे आवडे. संत समागमे धरावे आवडे. हरावे दातारे परमानावे. हरावे दातारे परमानावे. हरावे दातारे परमानावे. म्हणजे संत समागमे करावी आवडी ही करावी तातडी परमार्थाची. म्हणजे त्या संतांचा समागम घडलाय आपल्या जीवनामध्ये, संतांचा समागम घडलाय असं पण घडायला पाहिजे. पण तो कोणत्याही का प्रकारे नसतो, संतांचा समागम घडलाच पाहिजे. हे अभंगाच्या पहिल्या चरणात संत समागमे एकादी एक. संत समागमे एकादी एक. संत समागमे एकादी एक. संत समागमे एकादी समागमे एकादी परी व्हावे त्याचे द्वारे स्वानयाती. म्हणजे आपल्या जीवनामध्ये संत समागम घडावा. संतांचा समागम घडल्यानंतर आपल्या गावच्या जीवनाचं काय होणार आहे, कल्याण होणार आहे. संतांचा समागम झाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल, बरोबर की नाही. आता मग विंचवाची आपल्याला भेट व्हावी की नाही, विंचवाची आता संतांचं समागम झाल्यानंतर कल्याण होणार आहे, बरोबर की नाही. मग विंचवाची भेट व्हावी की नाही. आपल्या जीवनामध्ये विंचवाची भेट ही कधीच होऊ नये. कारण की विंचवाच्या नागीमध्ये विष सांगितलंय, बरोबर की नाही. विंचवाने जर नागी वरती करून जर आपल्या सर्वांगावर फिरला तर आपल्या शरीराला काय होत नाही. पण जर विंचवाने आपली जर नागी आपल्या
मारली तर आपला कार्यक्रम झाला म्हणून समजायचं. विठ्ठल विठ्ठल म्हणजे काय म्हटलं आहे, विंचवाची नाकी मारली ना तर आपल्याला इजा होतात. म्हणून काय म्हटलं आहे, विंचवाची नागी पैसा दुर्जन सर्वांगी. म्हणजे विंचवाचे फक्त नागीतच विष सांगितलेलं आहे, पण एखाद्याला आपल्याला जर दुर्जन भेटला दुर्जन त्याच्या सर्वांगात विष आहे. कारण की आज आपण बऱ्याच ठिकाणी जात असतो, बऱ्याच ठिकाणी वाद असतात, गावागावामध्ये वाडीवाड्यामध्ये वाद असतात. ते काय होतात की दुर्जन भेटल्यानंतर वाद निर्माण होतात. कारण की एकाला एक, आता पहिली सिस्टम कशी होती, एकाचे 10 करायचे, आता एकाचे 10 करायचे नाही, एकाचे अजून कमी करायचे. हे आता कलियुगाचा न्याय आहे. म्हणून जर विंचवाची नागीमध्ये विष आहे तर दुर्जनांच्या सर्वांगात विष आहे. म्हणून दुर्जन भेटल्यानंतर आपलं कल्याण होणार नाही. तर आपलं कल्याण कशात होणार आहे, तर संतांचं समागम झाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला कल्याण होणार आहे. तुमच्या समोर एक 2-4 उदाहरण ठेवतो. तुमचा एक अंदाज आहे. आता गंगाराम मवाळ बरं का नाही, जगद्गुरु तुकोबारायांच्या 14 टाळकरी टाळकरी गंगाराम मवाळ होते, बरोबर आहे. आता तुम्ही आम्ही सर्व शेतकरी होतो, तसे तेही शेतकरी होते. त्यांची एक म्हैस हरवली, बरं का नाही. आता ते म्हैस हरवली, मग ते आता म्हैस एखादी हरवली. आता समजा तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत. आता एखादा जर गुरु किंवा बैल किंवा जर हरवला की आपण काय विचार करतो की बाबा कुठेतरी हिरव्या चारे, हिरव्या, मग त्यांनी ज्ञानेश्वरीची ओवी आठवली, हिरव्या चारे भांबावे पशु. मग तसा ते गंगाराम मावळ शोधू लागले की कुठेतरी हिरव्या चाऱ्याच्या ठिकाणी गेले असेल. आता ते त्यांनी सर्वीकडे सोडले, त्यांची म्हैस इकडे बघतात, तिकडे बघतात, तिकडे बघतात, कुठंच त्याला काय म्हैस भेटलीच नाही. मग ते तिकडे भंडारा डोंगर आहे देऊला, भंडारा डोंगरावर ते गेले. तिथे जगद्गुरु तुकोबाराय आपली काय साधना करत होते. आता साधना करत असताना जगद्गुरु तुकोबारायांना हा जो सद्गृहस्थ होता त्याने विचारलं की माझी अशा अशा शिंगाची म्हैस भेटली काय. तेव्हा तो विचार करू लागला, कोण हा सद्ग्रस्त, मला इथं काहीतरी भगवंताचं चिंतन, म्हणजे आपण तुम्ही आम्ही जर कुठं भेटलो तर आपण कुठल्या जेणे मी उद्धार पावेन, आपण एखादं भेटलं तर आपण काय विचारतो, तुम्ही कशी आहात, तुमचं कसं काय चाललंय. पण असा कोण विचारित नाही. त्याने मी उद्धार पावेन, जेणेकरून माझ्या जीवाचे समाधान होईल किंवा माझं कल्याण होईल, असा यावर आलेला जीव, संसारी जीव कोणाला विचारतच नाही. फक्त आपलं एकच वाक्य, कसं आहे, कसं कसं, तुझी रूम केवढी आहे, हे कसं आहे, ते कसं आहे, तसं तेवढं. त्याच्यातून हा संसारिक आनंद आहे, पण जगत उद्धाराचा किंवा आत्मकल्याणाचा इथं काही मार्ग होऊ शकत नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय त्याने विचारलं की माझी अशा अशा शिंगाची काय कुठे आहे. तर तेव्हा कोण मला सद्गुरू आला की काय विचारण्यासाठी, तर तो मला माझ्या अशा शिंगाची काय कुठे सांगा. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, अरे सद्ग्रस्ता, मी इथं जर तुझी म्हैस शोधण्यासाठी आलो असतो तर देवगावात काय म्हैसी कमी होत्या का. मग तिकडेही गेलो असतो ना मी, इथं काय मला गरज होती येते. मग तो म्हणायला लागला, अरे आता सगळं, आता तुम्ही आम्ही संसारी जीव आहेत ना, संसाराच्या प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्याच आहेत, बरोबर का नाही. मग ते म्हणाला, हो महाराज तुम्ही काय सांगताय, सतमार्गाला करा, हे करा, ते करा, माझ्या म्हैशीवर माझं घर चाललेलं आहे, ते मी कसं घर प्रपंच होतो माझ्या मला माहिती. तरी पण जगद्गुरु तुकोबाराय त्या सांगितलं, जा एक काम कर, तुझी म्हैस आहे ना, जा गोठ्यात बांधलेलं आहे, तुला तिकडे तुला म्हैस भेटेल. तसा तो संतांच्या वाक्यावरती त्यांनी विश्वास ठेवला आणि तो घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी म्हैस बघितली, ती गोठ्यात बांधलेली होती. आणि घरातल्या माणसाला विचारू लागला, म्हैस कुठं भेटली, ती कशी भेटली. ती घरातली माणसं सांगू लागली, म्हैस काय अजून कुठं भेटले, अजून म्हैस भेटलीच नाही. अरे म्हैस काय भेटली नाही, म्हैस जा बघा त्या गोठ्यात म्हैस आहे. ती घरातली माणसं विचार करू लागली, ही म्हैस गोठ्यात आली कुठून, तुम्ही तर तिकडे गेला होता. मग त्याच्यात लगेच त्याच्या दिमागात एक तार पेटली, कोण एक सत्पुरुष असं मला भेटलेलं आहे की त्यांनी न विचार करता न बघता सांगितलेलं आहे की गाय म्हैस गोठ्यात आहे. मग त्याने त्याला जोराचा झटका दिला होता की जर आपला मनुष्य देह हा म्हैस पाळण्याकरता नाही, तर मनुष्य देह कशासाठी आहे, भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता आहे. भगवंताची प्राप्ती करून देण्यासाठी हा नरदेह आहे. बहुत जन्मांती जन्मनाती
जन्मला सिनेह देव तू सोयरा करी आता. म्हणजे आपल्या जन्माचा साकार करण्यासाठी आपल्याला भगवंताची प्राप्त आवश्यकता आहे, बरोबर की नाही. आता त्या जो अंगार मावळाला जे भगवंताची प्राप्ती झाली ती कोणत्या कशामुळे झाली, तो काय जगद्गुरु तुकोबारांकडे नामधारण करायला गेला होता, तो कुठल्याही प्रकारे गेला होता. म्हणजे तो म्हैस देण्याच्या निमित्ताने बघण्याच्या निमित्त गेला आणि संतांचा समागम झाला. संतांचा समागम झाला तर त्याच्या काय झालं, जीवनात बदल झाला आणि तो त्याच्यानंतर जगद्गुरु तुकोबारांच्या 14 टाळकऱ्यांपैकी तो एक टाळकरी बनलेला आहे. आणि टाळकरी बनल्यानंतर त्यांनी अभंगाचं लिखाणाचं काम केलं आहे. म्हणजे हे काय, संतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या जीवनाचं त्यांनी कल्याण करून घेतलेलं आहे. आता हे उदाहरण, दुसरं एक उदाहरण तुमच्या समोर सादर करतो, तर तुमचं थोडंसं लक्षात येईल. गजेंद्र आणि नक्र. गजेंद्र हा तलावामध्ये पाणी पिण्यासाठी गेला. आता गजेंद्र तलावामध्ये पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर तिथे नक्र म्हणजे मगरीने त्याचा पाय धरला. मगरीने त्याचा पाय धरल्यानंतर ती मगरीने काय त्याचा पाय सोडला नाही. मग त्यांनी आपल्या जवळच्या, शेवटी पहिला त्रास झाल्यानंतर माणसं पहिल्या घरात त्याला बोलवतो, नंतर भावकीतल्याला बोलवतो, नंतर गावात त्याला बोलवतो. मग त्यांनी सर्वांना बोलवला. सर्वांना बोलवल्यानंतर सर्व आले, पण शेवटी काय माहिती आहे, 9 दिवसच असतात. कुटुंबाच्या लोकांनी बरेच दिवस प्रयत्न केला, कारण की नकराने बरेच दिवस त्यांचा पाय सोडलाच नाही गजेंद्राचा. कारण की तो पाणी प्यायला शेवटी प्रत्येकाची ताकद प्रत्येकाच्या ठिकाणी ठरलेली असते. गजेंद्र म्हणजे हत्ती, त्याची बाहेर ताकद होती. नकर म्हणजे मगर, त्याची ही पाण्यात होती ताकद होती. आणि त्याचे सर्व जे अपतेष्ट होते, नातेवाईक होते, तर सर्व निघून गेले. कारण की बरेच दिवस झाले, आता काय युद्ध आणि हा शेवटी गजेंद्र हा वयस्कर झालेला आहे. मग वयस्कर झाला तर मग त्यांची बायका मुलं असेल ती सर्व त्यांना सोडून गेली. आता सर्व सोडून गेल्यानंतर मग तो विचार करू लागला, माझे सर्व मला सोडून गेले, मग माझं कोण आहे की नाही, बरोबर आहे. मग त्यांनी भगवंताचा धावा केला, कोण ह्या जगामध्ये माझा जो कोण आहे, ज्याने मला निर्माण केलेलं आहे, कोण होईल ब्रह्मांडाचा चालक, ज्याने मला निर्माण केलेलं आहे, त्यांनी भगवंताला अशी एक मोठी हाक मारली. आणि भगवंताला अशी आर्ततेने हाक मारल्यानंतर भगवंत तिथे काय झालेलं आहे, स्वतः धावून आल्यानंतर भगवंताने गजेंद्राचं काय केलेलं आहे, मोक्षपदाला गेले. कोटे गुंतलाचे
आता काय म्हणता होता आपला गजेंद्र तर भगवंताने धावून आले आणि गजेंद्राला मोक्ष दिला. आता माझा मुद्दा इथं आहे की गजेंद्राचा मोक्ष दिला आणि गजेंद्राचे पाय कोण धरले होते? मगराने धरले होते नकराने. मग मगराने एक वकिली पॉईंट मांडला की भगवंता आता माझं काय? तू गजेंद्राचं उत्तर दिलास, मग माझं काय? तो मला तुझं ना तू ना सावधाने विठू आता काढू नको म्हणता. सावधाने विठू आता काढू नको म्हणता. सावधाने विठू आता काढू नको म्हणता. सावधाने विठू आता भाव तुझ्या. वरदे मद मारता राय केला पराते, राय केला पराते, राय केला पराते, राय केला पराते. सावधाने विठू आता काढू नको म्हणता. सावधाने विठू आता काढू नको. गजेंद्राने वकिली पॉईंट काय म्हटला होता? म्हणजे नकराने अरे भगवंता तो काय म्हणला की या गजेंद्राचे पाय धरलेस म्हणजे माझ्या भक्तांचे पाय धरलेस ना, म्हणजे तुला काय आता नकरा तुला नरक म्हणजे भगवंत म्हणजे तुला नरक. मग भगवंतासमोर नकराने एक वकिली पॉईंट असा मागितला, भगवंता तुझ्या भक्ताचे मी पाय हजारो वर्ष धरले, मग मला नरकाची प्राप्ती कशी काय? मग नकराने सांगितलं, मी आता असं सांगतो की जर भगवंताचे पाय धरल्यानंतर जर माणसाचं अकल्याण होत असेल की ह्याच्या पुढं मी लोकमत, दैनिक सकाळ या सर्व पेपरवर तुझ्याबद्दल अशी बातमी देतो की भगवंत म्हणजे भक्तांचे पाय धरल्यानंतर भगवंत त्या भक्ताला नरकाला पाठवतो. मग तेव्हा भगवंत म्हणू लागले, अरे असं काय तू सांगू नकोस, तुझाही मी उद्धार करतो पण तुलाही मोक्षपदा देतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय? नकराने जे गजेंद्राचे पाय धरले होते ते कुठल्या भावनेने धरले होते? एक कुठल्या भावनेने धरले होते? त्याचे द्वेषाच्या भावनेने, रागाच्या भावनेने धरले होते नाही, पण त्यांनी हजारो वर्षाच्या गजेंद्राचे पाय धरल्यानंतर गजेंद्र हा भगवंताचा भक्त असल्या कारणाने त्याचाही उद्धार झाला. म्हणजे संतच्या समागमात आल्यानंतर आपण कोणत्याही प्रकारे आल्यानंतर आपला काय होतोय? उद्धार होतोय. आता तिसरं उदाहरण सांगतो. एक नारद मुनी असे अरण्यातून विचार करत असताना एक सद्गृस्त, एक डाकू त्यांना मारण्यासाठी धावला. तो कोण होता? वाल्याकोळी होते ना. आता वाल्याकोळी त्यांना मारण्यासाठी धावला आणि तो बोला क्या तेरे पास वो निकाल आणि मरने को तयार हो जा. म्हणजे तुझ्याकडे काय आहे ते काळ आणि मरण्याला तयार हो. नारद मुनी म्हणाले, माझ्याकडे असं काही नाही, माझ्याकडे एकच रोकड आहे, तुम्हाला मला रोकड का? कारण की त्या वाल्याकोळीला फक्त मारा तोडा एवढंच माहित होतं की नाही. तो सर्वांनाच मारत होता, कारण की 7 रांजण भरली असं शास्त्रात सांगितलेलं आहे. 7 रांजण मारून भरली. ही कोणाला? फक्त ज्यांच्याकडं शालिग्राम नावाचं जे दगड असायचा त्याच लोकांचे 7 रांजण भरली होती. म्हणजे त्यांनी इतर किती लोकांना मारलं असेल याचा काय अंदाज नाही. विठ्ठल विठ्ठल. आता त्याच्यानंतर जेव्हा नारद मुनी समोर गेले तेव्हा तो वाल्याकोळी म्हणाला, तुझ्याकडचं सर्व काय ते धन काढ. तो बोला, माझ्याकडे काही धन नाही, माझ्याकडे रोकड केवळ नाम आहे. त्याचे सर्वांना कथाभाग माहिती आहे की त्याच्यानंतर तो वाल्याकोळी घरी गेला. घरी गेल्यानंतर आपल्या बायका मुलांनी विचारलं की मी जे धन कमवतोय त्याच्यामध्ये कोण वाटेले आहेत का? ते मग सर्वांना कथाभाग माहिती आहे. त्याच्यानंतर परत आला आणि त्याच्यानंतर तो नारदाने शरण गेला. आता तो नारदाने शरण आला, तो काय नारदाने त्याने काय कीर्तनाचा हार घायला बोलवलं होतं का? किंवा आमच्या तिकडे जंगलामध्ये हरिनाम सप्ताह आहे, तुम्ही या इथं काय कीर्तन करा, त्याच्यासाठी आला होता का तो? म्हणजे नारद मुनी तो अरण्यातून विचार करत होते, बरोबर नाही. आणि तिथं वाल्याकोळी कोणत्या वाल्याकोळीला जो संतांचा समागम
घडला आणि संतांचा समागम घडल्यानंतर केले रामायण रामा आली केले रामायण रामा आली केले रामायण आली वाल्या कोळेला नारद मुनींचा प्रसाद ग्रहण झाला म्हणजे संतांची कृपा झाली म्हणून काय केले रामायण आधी रामाआधी केले रामायण रामाआधी बोलीने वाल्मिक वर्तून दाविने नामा म्हणे म्हणजे वाल्या कोळांनी भगवंताचा जन्म होण्याच्या आधी रामायण लिहिलं आणि रामायण लिहिल्यानंतर भगवंताला तसं आचरण करावं लागलं मग याच्यात श्रेष्ठ कोण आहे देव की संत संत म्हणजे संतांचं समागम झाल्यानंतर हे सर्व झालेलं आहे आता एक सर्वात शेवटचं उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल आता लोखंड आहे लोखंडाने विचार केला की आपल्या लोखंडाचा परीस नावाचा जो धातू आहे तो आपल्या लोखंडाचा काय करतोय बराच नाश करतोय मग आपल्या इथं परिसराचा काहीतरी आपल्याला विचार करावा लागेल मग लोखंडाने विचार केला आणि लोखंड काय करायला गेले परिसराचा नाश करायला गेले पण परिसराचा नाश झाला का तर लोखंडाने काय झालं सोनं झालं बरं का नाही विठाल विठाल लोखंडाचा वीरा परिसीला परिसी लागीला मागील या मोला मागू नये म्हणजे पहिला लोखंड होतं त्याच्यानंतर परिसाचा परिचय झाल्यानंतर ते काय झालं सोन्यात रूपांतर झालं मग सोन्यात रूपांतर झाल्यानंतर त्याचं मोल वेगळं आहे ना हो संतांचा समागम झाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होतं संतांचा समागम आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकाराने होतो आता तुम्ही मला संतांचा समागम कोणत्याही प्रकाराने झाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल का आणि आता संतांचा समागम जर आपल्याला शेवटच्या श्रेणी झाला तर म्हणजे आपण उतरत्या वयात आलेलो आहे म्हणजे संतांचा समागम झाल्यानंतर संतांचा समागम शेवटच्या क्षणी झाला त्यामुळे यदा कदाचित जर आपला अंतकाळ तेव्हा आला तर पुढचा जन्म ही का होऊ शकतो आपल्याला कोणत्याही मार्गात जर भेटला तरी आपण संत मार्गात जाऊ शकतो विठ्ठल तुम्ही आम्ही सर्व भजन करणारी माणसं बरोबर आहे रूप पाहता लोचरी बरोबर आहे सुंदरचे ध्यान हे अभंग कोणत्या माणसाने गात्यातून पाठ केलेले आहेत पहिली गोष्ट कोकणात कोण गाताच वाचित नाही विठ्ठल विठ्ठल म्हणजे गाता न वाचता तुम्हा आम्हाला रूप पाहता लोचरी सुंदरचे ध्यान आता राहावं याची ध्यान हे अभंग का पाठ आहेत
हे आपण पूर्वी कधीतरी म्हटलेलं आहे. गतजन्म बरोबर नाही बाबा, पूर्वी जे म्हटलेले आहेत ते तुम्हाला मला एक कोटी कोटी फरक म्हटलेले की नाही. मग तसं आपण हे जे आपण जे चिंतन करतोय बरोबर नाही, हे आपण कुठेतरी पहिलं बोललेलं आहे. म्हणून आपल्याला आता हे आपण सर्व तुम्ही आणि सर्व जीव आपण एकत्र भेटलेलो आहे, ही संतांची कृपा म्हणून एकत्र येतो. तुम्ही आता भगवंताचं नाम घेतल्यानंतर पर्वत पापाचे जळणार आहेत. आणि संतांचा समागम झाल्यानंतर आपल्या कोणत्या जे जे आपण संतांचा समागम केल्यानंतर आपल्या जीवनात असा समागम भेटणार आहे. त्याच्यामुळे संत समागम हे एखादी व्हावे त्याच्याद्वारे क्षणे येते. म्हणजे काय सांगितलेलं आहे, भगवंताच्या म्हणजे भगवंताचं चिंतन करत असताना संतांचं समागम झाल्यानंतर संतांच्या ठिकाणी जर आपण स्वांत राहिलो म्हणजे कुत्रा होऊन जरी राहिलो तरी आपल्या जीवनाचं काय कल्याण होणार आहे. तुम्हाला एक उदाहरण तुमच्या लक्षात येईल. महाभारत समाप्त झाल्यानंतर म्हणजे युद्ध समाप्त झाल्यानंतर महाभारताचं सर्व पांडव महापंथाला जात असताना 5 पांडव, द्रौपदी आणि एक कुत्र हे सर्व महापंथाला जात असताना पहिला नकुल मरून पडला. जे काही त्याचं प्रार्थ असेल त्या निमित्तानं काय तो मरून पडला. त्याच्यानंतर सदैव मरून पडला. जे काही त्याचं प्रारब्ध असेल. त्याच्यानंतर द्रौपदी मरून पडली. असे एक एक मरण पावले. त्याच्यानंतर कोण भीमदादा मरण पावले. त्याच्यानंतर अर्जुन आणि सर्वात शेवटला युधिष्ठिर चालत असताना त्यांचा काय अंत मरून पडलं बरोबर की नाही. ते सहदेह वैकुंठाला गेले. आता पुढे चालत असताना पर्वत पार करत असताना मग पांडव 4 पांडव तर मरून पडले. द्रौपदी 5वी मरून पडली आणि युधिष्ठिर आणि त्यांच्यावर येणारा पुत्र. आता हे समोर चालत जात आहे. मग तिथं त्यांना नेण्यासाठी भगवंताचं विमान आलं. आता विमान आल्यानंतर मग ते पार्षद म्हणू लागले, चला तुम्ही आता विमानात प्रवेश करा. ते म्हणू लागले, माझे 5 भाऊ इथं मरून पडलेले आहेत आणि मी आता कसं तिकडे जाऊ. त्यांचं काहीतरी केलं पाहिजे की नाही. आणि ते विद्यार्थी काय जे काय. मग ते म्हणाले, तुमचे जे 5 भाऊ इथे मरण पडले ते तिकडे केव्हाच पोहोचलेले, तुम्ही फक्त राहिलेले. मग तुम्ही म्हटलं तुम्ही बसा विमानात. मग तो बोलला मी बसतो पण माझ्यावर कुत्र्यावर पण घेऊन जावं लागेल. तो बोला तुम्हाला फक्त आहे, तुम्ही फक्त येऊ शकतात पण कुत्र्याला काय आम्ही या विमानामध्ये घेणार. मग युधिष्ठिर म्हणू लागले, तुम्ही जर कुत्र्याला जर विमानात घेत नसाल तर तुमचं विमान परत जाऊ दे. मी काय तुमच्या विमानामध्ये येत नाही. मग भगवंताच्या पार्षदांना संतांच्या म्हणजे युधिष्ठिराचं म्हणणं ऐकावं लागलं. ऐकल्यानंतर त्यांनी युधिष्ठिरासह कुत्र्यालाही त्या विमानात बसवलं. म्हणजे कुत्र्यालाही ती सद्गती प्राप्त झाली. तो मोक्षपदाला प्राप्त झाला. तो का प्राप्त झाला की ह्या 5 पांडवांच्या ह्या 5 संतांच्या तो सानिध्यात होता आणि सानिध्यात असल्या कारणाने त्याला ही सद्गती प्राप्त झाली. 5 पांडव अखंड वनवासे, 5 पांडव अखंड वनवासे.
मागाने दिलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पाच पांडव अखंड वंश परित्या देवासी आठविती म्हणजे भगवंताचं चिंतन या पाच पांडव केल्यानंतर ते संत पदात जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणून ते जीवन त्यांच्याबरोबर जाण्यास अधिकारी झालेले आहे. आज तुम्ही म्हणाल संत समागम तर आपल्याला झालेला आहे. त्यांच्यानंतर मग संत समागम झाल्यानंतर आपल्या जीवनात काय होणार आहे की नाही? संत समागम झाल्यानंतर आपल्या जीवनात काय होणार आहे ते आपण म्हणजे दुसरं करणार. त्याचे राम नाम होईले श्रवण 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 हरे गोविंद काय संतांच्या समाजात ते रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे बरं का नाही. संतांचा समागम आल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण होईल पण आपलं सतत नामचिंतन होईल. हे तुम्हाला उदाहरण होतं मला लक्षात येईल. एक गौरांग महाप्रभू होते, बंगालचे गौरांग महाप्रभू. आणि त्यांच्याकडे एक भक्त होता, मुस्लिम भक्त त्यांच्याकडे होता. त्यांनी नाव ठेवलं होतं यवन हरिदास बरं का नाही. आता यवन हरिदास हे सतत नामचिंतन करायचे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे असं भगवंताचं सतत काहीतरी नामचिंतन करायचं. आता ते त्यांच्या शेवटी ते मुसलमान होते बरोबर. आणि ते त्यांच्या मुसलमान लोकांच्या त्या काजीला त्यांनी सांगितलं आपला एक भक्त हिंदूंच्या देवतेचं नामचिंतन करतोय, त्याचा काहीतरी आपल्याला बंदोबस्त करावा लागेल. मग त्या काजीकडे त्याने तक्रार केल्यानंतर काजी त्याने सांगितलं त्याला तुम्ही काय करा, त्याला मारा, जोडा. आणि त्याला ते मारायला लागलं कारण की दृष्ट लोक जे असतात ना त्यांच्या मनामध्ये काय विचार येईल हे सांगता येत नाही. कारण की शेवटी एखाद्या माणसाचे विचार जर चुकीचे असतील ना तर तेव्हा तुम्ही किती जर समजावण्याचा प्रयत्न केला असतो तो एकच बाजू धरून ठेवतो. तसं तेव्हा तो काजी होता, तो विचार करू लागला हा हिंदूंचा भगवंताचं चिंतन करतो, याला मारा. त्याला भरपूर मारण्याचा प्रयत्न केला, भरपूर मारलं तरी पण तो काय ऐकायला तयार नाही. म्हणून त्याने विचार केला हात आपल्याला साधं मारून ऐकत नाही. मग त्याने काय केलं, परत सर्व एक 10-12 लोक बोलवले. 10-12 लोक बोलवल्यानंतर त्याने काय केलं, त्याला मारलं. आणि मारल्यानंतर त्याला एका ठिकाणी मग त्याला सर्व मारायला अरे तुम्ही पण नामचिंतन घ्या. तो सांगू लागला त्या लोकांना अरे मी तर नामचिंतन केल्यानंतर मी पण तुमच्यासमोर जर मी नामचिंतन घेतलं तर आम्हाला पण फासावं जावं लागेल. मग त्या लोकांनी काय केलं, त्याला मारलं आणि तो मूर्छित पडला. मूर्छित पडल्यानंतर त्याला त्यांनी काय केलं, समुद्रात टाकून दिलं. आता समुद्रात टाकल्यानंतर तिकडे त्या साईडला जे कोळी होते त्या कोळीला कळलं त्याचं ते देह भेटला बरोबर नाही. तो मूर्छित अवस्था होता, तो तिथे गेल्यानंतर त्याला त्यांनी सर्व इलाज केला आणि तो व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर मग सर्व हे काजीला सांगू लागले आम्ही त्याला मारला, त्याला मारून टाकला. मग शेवटी ती आता एखादा नवीन माणूस संकल्पना येतेच ना. आता तो म्हणजे तुम्ही मारलाय कुठे, तो तर जिवंत आहे, तो फिरतोय, त्याचं सतत नामचिंतन चालूच आहे. ऐसा नामाचा महिमा
सतत नामचिंतन करत असताना त्याला मग परत तक्रार केली. आता हा जर मारून सुद्धा ऐकत नसेल मग ह्याला काहीतरी वेगळा पर्याय केला पाहिजे. मग त्यांनी काय केलं, एक विरांगना नावाच्या वेश्याला त्याच्यासमोर पाठवलं. आता विरांगना नावाची वेश्या त्याच्या ठिकाणी आलेली आहे आणि ते बोले तुम्ही माझी काय करा, इच्छा पूर्ण करा. तो इच्छा ना, तुझी मी इच्छा पूर्ण करायला तयार आहे, पण माझी साधना आहे, की माझी साधना पूर्ण झाली तर मी तुझी इच्छा पूर्ण करायला तयार आहे. मग त्याची ते साधना चालू झाली. मग ते नामचिंतन, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. ते मला मी आज जरा वाटतं लवकर आलं, कारण त्यांची साधना चालू होती. मग ती कंटाळून त्या दिवशी परत निघून गेली. दुसऱ्या दिवशी आली. दुसऱ्या दिवशी त्या यमराजा सांगू लागली की तुम्ही काल मला बोलला होता की मी तुमची माझी इच्छा पूर्ण करणार. मग आज तरी कळलं का? हो, माझा फक्त नित्याचा नियम आहे तो पूर्ण करतो आणि तुझी मी इच्छा पूर्ण करतो. आणि ते शेवटी त्याचं नित्यनेम म्हणावं. आपल्यासारखं नित्यनेम काय, आपला अनित्य म्हणजे तो नित्यनेम. बरोबर आहे. आपला म्हणजे बशिव कप हाताला की आपला नित्यनेम म्हणजे आपला नित्यनेमी नाही तर प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तयार झाली. मग सतत नामचिंतन जर घेतलं नंतरच परमात्मा भेटणार आहे. म्हणजे तसं आपलं सतत नामचिंतन नसतं, म्हणून आपण असे आहोत, विठ्ठल आहे विठ्ठल. आता त्यांचं सतत नामचिंतन चालू होतं. ती पहिल्या दिवशी आली, परत गेली, दुसऱ्या दिवशी आली, परत गेली. ते असं त्या दररोज वाटायचं मी आज लवकर आले का, आज लवकर म्हणजे काही दिवसांनी उशिरा यायची. शेवटी तसंच चालू झालं. ती एक दिवशी आली आणि विचार करू लागली, मी 4-5 दिवस येते, सतत माझ्यावर नामचिंतन पडतंय. मग भगवंताने तिच्या एक प्रकाश टाकला. अगं विरांगणे, ह्या ठिकाणी तू ह्या संतांच्या ठिकाणी येतेस, सतत नामचिंतन ऐकते, म्हणजे कुठंतरी तू तुझ्या जीवनाचा उद्धार करून घे. मग तिला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला की मी दररोज येते, माझी काहीतरी कामना वेगळी आहे, पण मला चांगलं काहीतरी ऐकायला भेटतंय. म्हणजे तेथे राम होईल श्रवण, सतत भगवंताचं नामचिंतन मला ऐकायला भेटतंय. आणि माझ्या जर परिवर्तन होत नसेल तर माझ्या देहाला आल्याचा उपयोग काय. म्हणून तिने काय केलेलं आहे, त्या यवन हरिदासला शरण केलेलं आहे आणि त्यांच्याकडून कृपाप्रसाद म्हणजे नामचिंतन घेतलेलं आहे. आणि नामचिंतन घेतल्यानंतर ती एका मोक्षपदाला जाऊन पोचलेली आहे आणि ती एक मोठी साध्वी झालेली आहे. म्हणून तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे, म्हणजे सतत संतांच्या साईड आल्यानंतर सतत तिला नामचिंतन घडलं. नामचिंतन म्हणजे संतांचं उष्टभोजन. संतांचं उष्टभोजन म्हणजे जेवण हे उष्टभोजन नव्हतं, म्हणजे संतांच्या मुखातून आलेलं चांगले उत्तम असे विचार, तुम्हाला जीवाला कल्याण करणारे विचार जेव्हा आपल्या जीवनात येतात, जेव्हा आपण जे ऐकतो त्याच्यामुळे आपल्या जीवनाचं काय कल्याण होतं, हे उष्ट जेवण आहे. आम्ही आजकालचे महाराज लोक उष्ट जेवण वाटायला लागले, ते उष्ट जेवण हा तामसार होतो. आणि आपण जे भगवंताचं सत्चिंतन ऐकतो हा आपलं आत्मकल्याण होतो. म्हणजे आपल्या आत्मकल्याण हे आपल्या उच्चिष्टाष्ट भोजन आहे. विठोपार
प्रवेशे द्वारी श्वान याती येथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. हा पूर्वार्ध झाला आणि उत्तरार्ध त्याच्यापूर्वी सांगायचा मुद्दा असा, प्रत्येक वेळेला कीर्तन करायला पहिला हार घालतात आणि त्याच्यानंतर विनय करायला हार असतो. नाही उलट नाही. हा मुद्दा म्हणायला गेला तर शास्त्राच्या आधारे असा आहे की विना हा त्यांचा असतो. कारण की प्रत्येक कीर्तनकार हित येतो कीर्तनकार हित आल्यानंतर सांगतात की पहिला गादीवर हरायचं नाही, पहिला विना कीर्तन करायचा असतो. कीर्तनकाराला विण्याचा अधिकार विनेकडे जातात आणि ही गादी कोणाची आहे? विनेकराची गादी आहे, कीर्तन करायची गादी नाही. त्यामुळे खरोखरच उत्तम असं आमच्या महाराजांनी नियोजन केलं आहे. विठ्ठल आता उत्तरार्ध. कामारी पटीक सेवेचा सेवक दिनपणे रंकतेचे भले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांच्या. आता उत्तराला थोडक्यात सांगायचं असा, कामारी पटीक सेवेचा सेवक दिनपणे रंक येते भले म्हणजे संतांच्या संगत सानिध्यात आल्यानंतर कामारी बटीक सेवेचा सेवक म्हणजे काम करा म्हणजे आनंदाने करा. काम केल्यानंतर कामाची हरी म्हणजे मी काम करतोय. आज आता आपण इथं कार्यक्रम केला की नाही, सर्वांनी मिळून मिसळून आपण केला. हे एखादं म्हटलं मी काम केलं म्हणून हे सर्व झालं. म्हणजे आपण काम करायचं आहे, पण त्या काम केल्याचा आपल्याकडे उत्सव म्हणजे माझ्या मुलंच झालं हे असं कधी म्हणायचं आहे. कामारी पटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक देते बळे म्हणजे बरं का नाही, सेवेचं दीनपणे रंक देते बळे. आता यादव हे दीनपणाने राहिले, रंकपणाने राहिले, बरं का नाही. यादव ते यादवांचा नाश झाला की नाही, यादव हे दीनपणे राहिलेच नाही, ते आक्रमकपणे राहिले. म्हणून ज्या संतांना त्रास द्यायला गेले, हा साम मूळचा पुरुष होता आणि त्याने काय केलं, एक साडी परिधान करून संतांचं हे करण्यासाठी गेलं की तुम्हाला काय होईल. मग संतांनी काय सांगितलं, तुला काय होईल, मुसल होईल. आणि मुसलन कुलनेशनम म्हणजे मुसल झाल्यानंतर तुमच्या कुळाचा काय होईल, नाश होईल. म्हणजे ते एक अहंपायी राहिलं ना की प्रत्येकजण आता त्याला अहंपायी राहिलं, तसे ते त्यांच्या कुळाचा नाश झाला, बरोबर का नाही. त्याच्या कुळाचा नाश झाला. मग ते काय केलं, ते घाबरले. कारण की त्यांनी साडी सोडून गेल्यानंतर त्याच्यातून मुसळच पडलं. त्याच्या मुसळत नव्हतं कारण की त्यांनी असे तोंड बांधलं होतं. मुसळमुळे ते घाबरले. मग त्याने काय केलं, त्या मुसलाचा जो लोखंडाचा जो कण होता तो त्यांनी बारीक करून समुद्रात टाकला. समुद्रात टाकल्यानंतर तो एका कोळ्याला भेटला आणि कोळ्याने काय केलं, त्याचं एक तीक्ष्ण असा बाण बनवला आणि त्या बाणाच्या सानिध्याने भगवंताला काय झालं, निजधामाला जावं लागलं. म्हणजे सांगायचं बघा, मुद्दा लक्षात ठेवा, भगवंताला निजधामाला जावं लागलं. तुम्ही आम्ही विचार कराल की भगवंत अकारण भगवान पंढरीश्वर परमात्मा या जगत नियंता परमात्मा, त्या परमात्म्याला निजधामाला का जावं लागलं, बरं की नाही. म्हणजे संत समागमे एकादिया परी म्हणजे जगात, मगाशी मी सर्वात पहिलं काय सांगितलं, भक्तांचं म्हणजे भगवंत काय सांगतात, माझे परमभक्त तेच आहेत, ते माझ्या चरित्राचे उच्चारती, बरोबर नाही. म्हणून भगवंताला निजधामाला जावं लागलं की संतांचं जे संतांनी जे त्यांनी बोललेलं बोल आहे ते भगवंताला खरे करून देण्यासाठी भगवंताला निजधामाला जावं लागलं. तसे मग रंकपणे राहिल्यामुळे आणि दीनपणे ही शबरी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये दीनपणे राहिली. म्हणून त्याला 12 वर्ष राम भेटले. म्हणून तुम्ही आम्ही जीवन जगत असताना दीनपणे नम्र झाला होता त्याने कोंडिनी अनंता हे जी श्रोत्वाचे अंग हरी आणीला श्रीरंग. म्हणजे तुम्ही आम्ही जर उद्धटपणे वागलो ना तर तुम्ही आम्हाला कोण विचारणार. म्हणून तुम्ही आम्ही नम्रतेने जर राहिलो, नम्रता कधी येऊ शकेल, आपण संतांच्या सानिध्यात आल्यानंतरच काय होणार आहे, नम्रता येणार आहे. आणि सर्वात शेवटी तुका म्हणे सर्व सुखद्या संगती घडेल पंगती संतांची. म्हणजे भगवंताचे म्हणजे संतांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्या सर्वांची, कारण की तुम्ही आम्ही जीवाला सुखाची जर अपेक्षा करत असो तर संतांच्या सानिध्यात आल्यानंतर सुखरूप परमात्मा तुम्हाला भेटणार आहे. तुका म्हणे सर्व सुखद्या संगती
घडेल पंगती संतांची. म्हणजे आपण तुम्ही आम्ही समजा तिकडे ड्रायव्हर आणला तर ड्रायव्हर एखाद्या मंत्र्याचा ड्रायव्हर असेल ना तर त्याला घरी जेवायला बोलवित नाही, त्याला ढाब्यावर जेवायला सांगतात, बरोबर की नाही. पण आपण जर संतांच्या एखाद्या आपण सर्वजण एकत्र जेवतो म्हणजे संत सर्वांना मिळून मिसळून घेणारे असतात, इतरांना बाहेर पाठवणारे असतात. म्हणून तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. संत समागमे एकाधिया परी व्हावे त्याचे द्वारी श्वानयाती. तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उष्टीत नाके. कामारी पटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक. तेथे बोले तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. हा या अभंगाचा सर्वसाधारण चिंतन होतं. आता आपण तशी सुरुवातच लेट केली आणि ह्या अभंगाचं चिंतन तेवढ्याशा 1 किंवा 1.5 तासात सांगणं शक्य नाही, पण एक थोडासा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काय माझं चांगलं असेल ते माझे गुरुवर्य सद्गुरू प्रेममूर्ती सद्गुरू श्रीराम महाराज नलावडे यांच्या कृपा आशीर्वादाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच आज या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले 2 मृदुंगाचार्य यांनाही मी कृपा आशीर्वाद देतो की तरणा भागवंत नट्यहरी कीर्तनात म्हणजे तरणे जर कीर्तन असतील तर आपलं काय होणार आहे, कल्याण होणार आहे. हेच पुढे आपली पिढी घडवणार आहे. तसेच माझ्या टाळकरी बंधू यांना धन्यवाद देऊन झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे सर्व सुख त्या संगाती. 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 राम नाम होईल राम नाम होईल Hare